मंडळी, मी नमिता तुमचं नमिता पाटील या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज गुरुवार असून तुम्हा सर्वांना स्वामीमय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। यावेळीची दिवाळीची सुट्टी माहेरी अजून चालूच आहे आणि भरपूर दिवस मिळाल्यामुळे मी खूप मनसोक्त एन्जॉय केला। महाराष्ट्र सरकारची लाल बावटा ही स्कीम पप्पांचं व मम्मीचं नाव जॉईन केल्यानंतर मम्मीला त्यामध्ये ही भांडी मिळाली। भरपूर भांडी दिले आणि खरंच या भांड्याची क्वालिटी खूप छान आहे। हा पाण्याचा जग एक आहे आणि याची क्वालिटी एकदम मस्त आहे। यामध्ये ही कढई अशी आहे आणि एकदम असं याचा जड पण खूप घट्ट आहे। ही परात, या सगळ्यात मोठ्या बॉक्स मध्ये कुकर दिलाय आणि कुकरची क्वालिटी सुद्धा इतकी मस्त दिली त्यांनी आणि पॅकिंग सुद्धा मस्त केलंय। 5 लिटरचा आहे। खरंच जाड पण आहे भरपूर आणि याच्यामध्ये 2 डबे दिले। डब्यांची क्वालिटी सुद्धा एकदम बेस्ट आहे आणि याचा पण एकदम असा जाड आहे। बिर्याणीसाठी एकदम बेस्ट। बापरे, गंज। हा 3 पातेल्यांचा सेट आणि त्याच्यावर एकदम चांगल्या क्वालिटीच्या प्लेट सुद्धा दिले। हा मसाल्याचा डबा आणि वाट्या सुद्धा एकदम पॅक करून दिलेत जेणेकरून खराब नाही होणार। चार ग्लास, चार छोट्या वाट्या, एक वगरा, यामध्ये एकात एक असे 3 डबे दिलेत आणि डब्याची क्वालिटी सुद्धा एकदम मस्त आहे, जाड आहेत असे। तीन डबे, ही एक पळी आणि हा सगळ्यात मोठा गंज आहे। ह्या वस्तू दाखवण्याचं कारण म्हणजे यातल्या काही वस्तू मम्मी मला देणार आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे। काल दुपारी पप्पा घेऊन आल्यानंतर रात्रीच आम्ही पूर्ण हा बॉक्स अनपॅकिंग केला होता आणि याच्यामध्ये ताट सुद्धा दिलेले इतके मस्त होते, ते काल रात्रीच वापराय काढले आणि खरंच ही सगळी भांडी इतकी मस्त दिल्यात। आता मला काय पाहिजे ते घेते मी यामध्ये। हा कुकर एक मी घेणार आहे। मला कुकर खूप आवडला त्यामुळे कुकर। अजून काय, ही एक परात आणि ही एक जी कढई आहे ती मला खूप आवडली त्यामुळे ही एक कढई घेणार आहे। हा जार एक माझ्याकडे मुंबईच्या घरी काचेचा जार आहे आणि तो वापरताना कायम भीती वाटते त्यामुळे मी हा एक घेतलाय। काय वाट्या नाही देणार, वाट्या नाही बोलते, चांगली क्वालिटी घेतो की मी। घेतो की 4 4 तू माझी मम्मा नाही नाही बोलते। आणि काय, ग्लास ग्लास पण नाही, लिकीसाठी नाही। मला जी काही भांडी लागतात ती घेतलेत आणि बाकीची आता ती व्यवस्थित पॅक करून ठेवते कारण यातली मम्मीला सुद्धा काय नको आहे जास्त, तर ते कागदामध्ये रॅप करून ठेवते।
माझ्या मम्मीला खरंच भांडी घ्यायची खूप आवड आहे. ती नेहमी काहीतरी नवीन नवीन घेत असते आणि हे जे नैवेद्याचं ताट ती घरात घेत असते ना, मला पण एक छोटं घेतले. खरंच मला हा आकार सुद्धा खूप आवडला आणि ह्याची साईज सुद्धा एकदम मध्यम आहे. आपल्या लेकीचं सासरी कितीही चांगलं असले तरी प्रत्येक आईची इच्छा हीच असते की आपण तिला हे द्यावं ते द्यावं, आणि त्यातली कितीतरी भांडी मम्मीने मला जी काही उपयोगी पडतील ते दिले, त्यामुळे मी खरंच खूप खुश आहे. आणि दरवेळी तिथं असतं की मी आल्यानंतर काहीतरी देणं. आता हे व्यवस्थित पूर्ण पॅक करून घेते जेणेकरून मला ते गाडीवरून नेता आलं पाहिजे. ह्याला एक दुसरा बॉक्स करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये या दोनच वस्तू बसले, कुकर आणि प्लेट. आणि यासाठी एक आणि हे एक सामान वेगळ्या बॉक्स मध्ये पॅक करून घेते. एवढं साहित्य झालंय. आता सकाळचं जेवण करून घेते आणि खरंच आल्यापासून पूर्ण जेवण माझ्या मम्मीनं आवडीचं बनवलंय. आणि ही जी दुधावरची शेळ आहे ती पहिल्यापासून मला खूप आवडते, त्यामुळे आल्यापासून सकाळ संध्याकाळ हेच चालू आहे माझं. आणि ही दाणं वांग्याची आमटी तर मला सगळ्यात जास्त आवडते. किती वेळा जरी खाली तरी मला कधीच कंटाळा येत नाही. आणि ह्या दाण्याची काही वेगळीच चव असते. आणि हा पिवळा कोबीज. खरंच आजचं जेवण सगळंच खूप छान केलंय मम्मीन. अलीकडे केस इतके खराब झालेत, त्यासाठी मला दही, जास्वंदाची फुलं, त्याची पानं व कढीपत्त्याची पेस्ट करून ती केसांना लावून घ्यायचे. मुंबईमध्ये हे उपाय करताना माझ्याकडे नॅचरल वस्तू मिळत नसल्यामुळे आता गावी आल्यामुळे मी करून घेते. आणि त्यासाठी फुलं व पानं घ्यायसाठी आलेत आणि एकदम अशी फ्रेश आहेत. हे जास्वंदाचं झाड आहे, बारीक कळी आहेत एकदम. आता फुलं शिल्लक नसल्यामुळे यातीलच 10 ते 12 मी पानं तोडून घेते. आमच्या पप्पांना झाडं लावायची एवढी आवड आहे आणि ते दरवेळी कोणकोणते तरी नवीन रोप लावत असतात. आणि हे जे सगळ्यात मोठं मेन कढीपत्त्याचं झाड आहे आणि त्याच्या बिया पडून आता या पूर्ण सरीमध्ये आता बारीक रोपं येत आहेत. आणि विदाऊट केमिकलचे असल्यामुळे इतका वास जबर आहे. तू कुणाच्या घरी गेला होतास? कुणाच्या? आलू मामाच्या. काय काय खाल्लंस तिथं? दत्तली. हा, का जातस लालू मामाच्या घरी सारखं? दातो. काय आहे त्यांच्या घरी? दत्तली आहे. हा, आणि बारकं पाड आंबाचं? नाही. नाही. कुठे शेताला गेलं होतं? नाही. यावेळी विरू इतका ऍक्टिव्ह झाला की प्रत्येकाच्या गाडीवरून तो गावात जातोय. या लवकर. थोडीशी जास्वंदाची पानं व कढीपत्ता घेतलाय. आता आम्ही दोघं घेऊन आलोय. जास्वंदाची पाने व कढीपत्ता स्वच्छ धुवून घेऊन त्याची बारीक अशी पूर्ण पेस्ट करून घेतली. या पेस्टमध्ये घरी असलेले ताजे दही मिक्स करून घेतले. हे सगळे मिश्रण 5 ते 10 मिनिट मी असेच झाकून ठेवले होते व त्यानंतर मी स्वतःच लावून घेतले. मला नेहमी मेहंदी लावायची सवय असल्यामुळे मी स्वतःच लावते. सगळ्या केसांना व्यवस्थित लावून घेतल्यानंतर अशी व्यवस्थित कॅरी बॅगने पॅक केलीत जेणेकरून हवा लागून सुकणार नाहीत. माझा हेअर पॅक लावून झाल्यानंतर मम्मीचे सुद्धा केस अलीकडे थोडेसे जास्त व्हाईट झाल्यामुळे तिच्या केसांना ब्लॅक कलरची मेहंदी लावून घेतली. दोन तास मेहंदी सुकून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि साध्या नॉर्मल पाण्याने धुतले. शॅम्पू वगैरे काहीच नाही वापर केला, परंतु मी पहिल्यांदा वापरले आणि या पहिल्या अनुभवातून मी तुम्हाला एक सजेशन करेल. पूर्ण पाला मिक्सरला लावून हाय असा घेतला होता, तर तो तसं न घेता तुम्ही त्याचा रस घ्या, कारण त्याचा जो काही बारीक कण आहे ते पूर्ण केसामध्ये तसेच अडकलेत आणि अजून काहीच निघाले नाहीत. मला उद्या पुन्हा साफ करावे लागणार आहे. आज गावी जायचं असल्यामुळे पूर्ण बॅग भरून झाले आणि येताना फक्त एकच साधी बॅग होती कपड्यांची, परंतु आता 2 ते 3 बॅगा झालेत. विरू जायचं गावी? जाणार तू इस्पुर्लीला? हा, त्याची सुद्धा आता तयारी करून घ्यायची आहे पटकन. तिकडे गावाकडे येऊन 1 आठवडा झाला, परंतु हे दिवस इतक्या पटकन निघून गेले. असं वाटलं की मी 1 ते 2 दिवसच फक्त राहायला आले, परंतु हे सगळे दिवस खूप एन्जॉय केले. खूप हॅपी होते. मम्मी सोबत मनसोक्त टाइम स्पेंड केला. भरपूर खायला खाल्लं, मेन म्हणजे अनलिमिटेड. पप्पा कामावरून येताना हे आण ते आण असं सतत खाणं चालू होतं, त्यामुळे सुट्टी एकदम एन्जॉय केले. बाय.
आल्यापासून झोपलायस. उठ 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 विरू. कोण कोण आले बघ तुला उठवायला. सायकल ने तिची सायकल ने विरू उठ आता. अजूनही विरू तसाच झोपलाय, अजिबात उठला नाही. त्याला कधीपासून मागं लागले, सगळ्यांनी उठवायचा प्रयत्न केला पण तो उठतच नाही. आज पहिल्या दिवशी एकदम असं शांत शांत वाटत आहे आणि तो पूर्ण झोपला असल्यामुळे तर घरात पूर्णच वातावरण शांत आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.